जिल्हा परिषदेसाठी कार्यकर्त्यांनाही ठरू शकते सुवर्णसंधी। जिल्हा बँक, जिल्हा दूध संघासह साखर कारखाने व मोठ्या संस्थांमध्ये आधीपासूनच स्वीकृत संचालक घेण्याची पद्धत राबवली जाते। यामध्ये सत्तारूढ गटाशी जवळीक असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते। त्याचबरोबर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतमध्येही स्वीकृत नगरसेवक घेतले जातात। यामध्ये संचालकांची संख्या ठरवलेली असते। महापालिकेत 5 तर नगरपालिका, नगरपंचायतीत 2 सदस्य स्वीकृत म्हणून घेतले जातात। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अधिनियमांमध्ये स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद नाही। सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेत 5 तर पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेण्यासाठी अधिनियमांमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला। समाजासाठी काम करणाऱ्या पण निवडणूक लढवण्याची क्षमता नसणाऱ्या पात्र कार्यकर्त्याला समाजासाठी विकास करण्याची संधी मिळावी व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा समाजाच्या हिताचा व्हावा, या उद्देशाने या निवडी महत्त्वाच्या असल्याचं मतही मंत्री बावनकुळे यांनी प्रस्तावात मांडलं। या प्रस्तावाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे आता मंत्री बावनकुळे यांनी केलेली मागणी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्हा परिषद अधिनियमांमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। जर जिल्हा परिषद अधिनियमांमध्ये बदल झाला तर समाजासाठी तत्परतेने काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला समाजासाठी चांगलं काम करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होईल असं मतही व्यक्त केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।